तर नमस्कार मंडळी. प्रत्येक गावचा काही ना काही एक इतिहास असतो मित्रांनो. तसंच आपल्या बंगाली पिंपळा गावचा सुद्धा भरपूर इतिहास आहे. तर चला आपण आपल्या श्रेष्ठ मंडळीकडून आपल्या गावचा इतिहास जाणून घेऊ मित्रांनो. गावातला वाड्या किती आहेत आपल्या गावाला माहिती आहे तुम्हाला? 12 वाड्या, गावातला 13 वाड. बर. तर या गावात मारुतीचे मंदिर किती? 13 आहेत. 13. बर. तुम्हाला तुम्हाला वाड्याचे नाव माहिती आहेत का काही? हो बर. काही सांगता का थोडेफार जेवढे माहिती आहे ना. हां. टकलेवाडी, वशेवाडी, रुद्रवाडी, त्याच्या अलीकडं मारुतीची वाडी, त्याच्यानंतर फुकटवाडी, नालकरवाडी म्हणतात तिला, बर. त्याच्यानंतर काळवाडी, त्याच्यानंतर माळवाडी, त्याच्यानंतर एक चौधरवाडी, आणखी यांना असतात माहीत काही मारनरवाडी आहे. मारनरवाडी. बर. तर मग या प्रत्येक वाडीत समजा एक एक मारुतीचं मंदिर होतं. हा. तर आता हे वाड्या समजा हयात आहेत का काही का? नाही सगळे ते लोक गावात राहायला आलते मधल्या काळात. देव आहे तिथं आणखीन जागेत. देव तिथंच येतं आणि त्याचे पूजन वगैरे होतंय, काही लोक करतात. बर. देव आहे तिथं. बर. तर ते कशामुळं समजा आता त्या वाड्या समजा हयात नसत्या बरं तरी अंदाजा? ते पूर्वीच्या काळात जरा चोराची भीती होती ना. हां. आपले गलथडीच्या असे लागून आला ना आपला भाग, तर ते आज आम्हाला कळत आहे. गंगाच्या कडीचे लोक नांगराला जरी गेले 4 बैल घेऊन, तरी सगळं संध्याकाळी घरी घेऊन येत होते ते चोराच्या भीतीमुळे. त्यालाच लागून भाग असल्यामुळे हे लोक आपल्या गावात आले राहायला सगळे. त्याच्यामुळे त्या वाड्या आता वस पडल्या. परत लोकांचं पुन्हा शेतात राहण्याचं हे झालं सुरू. ते लोक म्हणतात आपल्या गावात जी समजा मोगल आलते आणि त्यांनी बरेच मंदिरं ते तोडफोड केली, असं काही खरं आहे का? आता हे आहे ना खरं. तिथं मुंडका अजून फोडलेली. कशात? फोडलेली. नंदीचं मुंडकं तोडलेलं आहे. शाळेमध्ये आपल्या नंदी बसवेश्वरचा या मंदिरातल्या नंदीचे कान तोडलेले आहेत. तुम्हाला आठवतं काही? नाही आपल्याला काय आठवणार आहे. जुने लोक सांगतात म्हणून ते आपण पुढे सांगतो. आपण एक पाहिलेलं आहे. आम्ही शाळेत होतो त्यावेळेस तिथं नंदी होता, त्याचं मुंडकं तुटलेलं होतं आणि त्याच त्या नंदीच्या समोर महादेवाचं मंदिर होतं, ते पण पडत आलेलं होतं. आता त्याचा जीर्णोद्धार चालू आहे, काम सुरू आहे त्याचं.